शुभ संध्याकाळ मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि मी आलो आहे आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवरती। 4-5 दिवसापूर्वी मुंबईला आलो होतो मोबाईल घेण्यासाठी। आपला वॉटरप्रूफ मोबाईल घेतला आहे, कारण आपले बरेच व्हिडिओ यंदा कसे पावसामध्ये असणार, त्यामुळे मोबाईल घ्यायला मुंबईला आलो होतो। तर आपला मोबाईल घेऊन झाला आहे आणि उद्या चाललो गावाला। आणि आपला उद्याचा व्लॉग असणार मुंबई ते गावचा प्रवास, याबद्दल उद्याचा व्लॉग असणार आहे। तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे उद्या आपल्याला वेळ नाही भेटणार, कारण आपली दिवा सावंतवाडी ट्रेन आहे आणि इथून जवळपास 4 वाजता तरी निघायला पाहिजे, कारण गर्दीसुद्धा खूप असते, त्यामुळे इथून लवकर सुटावं लागतं। तर आपल्याला बसायला कुठेतरी जागा मिळेल। तर मित्रांनो, बरेच महिने काय व्हिडिओ टाकले नव्हते आपल्या यूट्यूबवर, त्यामुळे बोललो की उद्या आपला ब्लॉग बनवूया एक तरी। तर मित्रांनो, हे बघा आपली दिवानगरी, पाऊस सुरू आहे थोडा थोडा। तर असं मित्रांनो, उद्याच आपला मुंबई ते गावचा प्रवास असणार आहे। तर उद्या खूप धमाल येणार आहे, कारण माझासुद्धा पहिलाच व्लॉग आहे मुंबईचा। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्या। तर मित्रांनो, वाजले 4 आता। व्हिडिओ मित्रांनो, इथं चाललो दिवा स्टेशनवरती, आपल्याला आधी जागा भेटते का बघूया। तर मित्रांनो, बघत असाल काही गर्दीच नाही आहे, गर्दीच कमी आहे, अजूनपर्यंत कोण आलं नाही, आम्ही टायमावर पोचलो। तर मित्रांनो, बघत असाल आता पोचलो आम्ही दिवा स्टेशनला। हा बघा दिवा स्टेशनचा नजारा पाहिला। आज मित्रांनो गर्दीसुद्धा नाही, कोण अजून आला नाही, आम्हाला बसायला सुद्धा चांगली जागा मिळाली। तर मित्रांनो, थोड्या वेळात आपला प्रवास सुरू होईल। कोकण अधिक पावसाचा आनंद घेत घेत मस्तपैकी जाऊया गावाला।
2 आणि आपली ट्रेन थांबली आहे संगमेश्वरला. कोणती ट्रेन येते काय माहीत नाही, क्रॉसिंगला लागली आपली ट्रेन आहे. तर बाबा एकदाचे वैभववाडीला आपल्या गावाला पोचलो समजा. आता वाजले आहेत 8 आणि आपली देवागाडी वैभववाडीला पोचले. 5:30 वाजेपर्यंत पोचली वैभववाडीला. तर आपला प्रवास एकदम मजेदार गेला. तर आणि कोकणातील पावसाचा आनंद घेत मस्तपैकी आपण आपल्या गावी पोचलो. आपण फ्रेश वगैरे झालो आंघोळ करून. आता जेवून खाऊन मस्तपैकी नंतर झोपून देऊ. तर आपला प्रवास एकदम मजेदार झाला. तर खूप मजा आली आपल्या प्रवासाला. मस्तपैकी झोपून आलो पूर्ण ट्रेनमधून. तर असं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वेट करत राहा. धन्यवाद.